मित्रांनो, आता आम्ही गोकुळमध्ये आलो, यमुना नदीच्या तीरावर. या यमुना नदीचं काठ आणि यमुना नदीवर आम्ही आता आंघोळ्या केल्या आणि आंघोळ्या करून आता आमच्या ट्रॅव्हल्सकडे आम्ही निघालो. ते पाहू शकता तुम्ही यमुना नदीचं स्थान. आता सध्या असं आहे कारण पाणी कमी असल्यामुळं इथं वाहतं पाणी कमी आहे आणि शेवाळ जास्त झाले. तरी मस्त आहे बाकी पूर्ण नदी पाहू शकता तुम्ही. पुढे येऊया. कुत्र्याचा बी घास आहे का? कुत्र्याचा घास बसलं ती. मित्रांनो, या ठिकाणी काही ब्राह्मण आहेत जो लोक यातली पूर्ण माहिती तुम्हाला सांगतात. तर इथं पुढं पूर्ण माहिती ते सांगत आहेत. मी या ठिकाणी श्री गजानन यात्रा राणी सावरगाव यांच्यातर्फे पूर्ण मध्य भारतासाठी राम मंदिर, गोकुळ, अयोध्या, काशी हे सर्व काही करायला आलो. आणि या ठिकाणी आम्ही सध्या यमुना नदीच्या काठावरती आहोत. आणि यमुना नदीच्या काठावरती बसून इथं जी गोकुळमधली जी काही कथा आहे, जी काही श्रीकृष्णाची महानता आहे, ते सर्व काही हे इथं जे बसलेत ते सांगत आहेत. गोपाल को कच्चा चना, थोड़ा सा सुना, पंचमेवा का, तुलसी के पत्ते का आटा नाम से वो लगता है. और गोकुल, मथुरा, वृंदावन में क्या लगता है? इस जगह गोकुल चा लगता है. गोकुल में गोपाल ने क्या खाया आपको तो मालूम है? माखन और मिश्री. तो इस जगह गोपाल का माखन मिश्री का वो फटका नाम से वो लगता है. मथुरा का पोरगी और गोकुल चा गाय, जिसका वहाँ गोकुल है दूसरा गाँव है. मथुरा का परंपरा होना, मथुरा का पोरगी की शादी मथुरा होना. गोकुल चा गाय बिक्री नहीं होता, बाजार नहीं लगता. नंदबाबा समय में कितना गाय था गोकुल में? तर मित्रांनो, हे सगळं काही हिंदीमध्ये सांगत आहेत. जर कोणाला समजायला असेल, जवळपास समजते सर्वांना हिंदी, तर या ठिकाणी हे सर्व काही सांगितले जाते. ते कोच आहेत, म्हणजे पूर्णपणे आम्हाला गोकुळ फिरवणार आणि गोकुळ फिरवल्यानंतर आम्ही परत आमच्या ट्रॅव्हल्सकडे जाणार. तर चला पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.